नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. गोकर्णाच्या फुलांचा वेल हा त्याच्या गायीच्या कानांप्रमाणे दिसणाऱ्या फुलांसाठी ओळखला जातो. निळ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलांपासून अँटीऑक्सिडंट्सनी युक्त असा गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा काढा बनविला जातो. ही फुले पाण्यामध्ये उकळून त्यामध्ये मध घालून हा काढा घेतला जातो. या काढ्याला किंवा चहाला ब्लू टी असेही म्हणतात. काही जण या चहामध्ये लिंबू पिळतात. लिंबू पिळल्यावर या चहाचा रंग जांभळा होतो. हा चहा मधुमेहासाठी उत्तम मानला जातो. मधुमेह नियंत्रणात राहण्यास या चहामुळे किंवा काढ्यामुळे मदत होते. तसेच निळ्या रंगाच्या फुलांपासून बनविलेली पेस्ट त्वचा विकारांमध्ये उपयुक्त ठरते. मुरमे, पुटकुळ्या वगैरे या पेस्टमुळे नाहीशा होतात आणि त्वचा सतेज बनते. गोकर्ण ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. गोकर्णाच्या वेलीला वर्षभर तुरळक प्रमाणात फुले येतात, पण उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात या फुलांना बहर येतो. गोकर्णाची फुले ही गडद निळी, फिकट निळी, जांभळी, फिकट गुलाबी आणि पांढरी अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये असतात आणि सर्वच रंगांची फुले अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. गोकर्णाची वेल ही चांगला आधार दिल्यास चांगली वाढते, पसरते आणि फुलांनी बहरते. वास्तुशास्त्रातही गोकर्णाचे झाड घरामध्ये लावणे अतिशय शुभ मानले जाते. घराच्या पूर्व उत्तर दिशेला तसेच ईशान्य कोपऱ्यात हे झाड लावल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते असे मानले जाते. या दिशेला हा वेल लावल्यास घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत नाही, आर्थिक समृद्धी येते असे मानले जाते. घरासमोर गोकर्णाचा वेल लावणे अतिशय शुभ मानले जाते. निळा रंग हा शांततेचे प्रतीक असल्यामुळे निळ्या रंगाच्या गोकर्णाच्या फुलांमुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होत नाहीत, त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते असे मानले जाते. गोकर्णाची फुले ही सकारात्मकता खेचून आणतात आणि घरामधील नकारात्मकता या फुलांमुळे नाहीशी होते असे सांगितले जाते. निळ्या रंगाची गोकर्णाची फुले भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय असतात. ही फुले देवपूजेतही वापरली जातात. गोकर्णाच्या फुलांचा औषधांमध्ये उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. गोकर्णाची रोपे लावून गोकर्णाची लागवड केली जाते.